भाजप सोबत जाण्यासंदर्भात राष्ट्रवादीची पहिली बैठक झाली होती। या बैठकीला जयंत पाटील देखील उपस्थित असल्याचे दावे करण्यात आले। जयंत पाटलांची भूमिका ही भाजप सोबत जाण्याचीच होती, पण ते अजित पवार गटासोबत गेले नाहीत। मात्र जयंत पाटलांच्या अजित पवार गटाच्या प्रवेशाच्या बातम्या काही थांबल्याच नव्हत्या। अगदी काल परवापर्यंत जयंत पाटील हे अजित पवार गटासोबत जातील अशा चर्चा होत होत्या। मात्र राष्ट्रवादीच्या फुटीचा निवडणूक आयोगाच्या दारात गेलेला वाद आणि इथे अजित पवार गटाने जयंत पाटलांच्या नियुक्ती संदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मासिकातनं जयंत पाटलांनी गद्दार असा शब्दप्रयोग करत अजित पवार गटावर केलेली टीका पाहता जयंत पाटलांच्या कथित अजित पवार गटाच्या प्रवेशाची शक्यता तरी संपुष्टात आली असं म्हणता येतं। फक्त प्रश्न असा आहे की अजित पवारांच्या बंडानंतर जयंत पाटील तसे शांतच राहिलेले, त्यांनी कुठेही अजित पवारांवर टीका केली नव्हती। या उलट जयंत पाटील आणि अजित पवार आतनं एकच आहेत अशा चर्चा देखील पेरल्या जात होत्या। अजित पवार गटाकडून राखून ठेवण्यात आलेलं एक मंत्रीपद हे सुद्धा जयंत पाटलांच्या प्रवेशासाठीच राखून ठेवण्यात आलंय असं सांगण्यात येत होतं। मात्र बंडाला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर जयंत पाटलांनी आक्रमकपणा दाखवायला सुरुवात केली आहे। अचूक टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटलांचं नेमकं काय चालू आहे, का चालू आहे आणि आगामी काळात ते कोणत्या टप्प्याची वाट पाहतायत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सुरुवातीला आपल्याला पाहायला लागेल ते म्हणजे जयंत पाटलांनी शरद पवार गटात राहून काय साध्य केलंय। तर हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे बडे नेते अजित पवार गटात गेल्यानंतर जयंत पाटील का गेले नसतील याच्या चर्चा झाल्या। याला कारण सुद्धा महत्त्वाची होती। पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार सोडून इतर दुसऱ्या नेत्यांपेक्षा भाजपला सगळ्यात अनुकूल जयंत पाटीलच ठरत होते। जयंत पाटलांची जी भूमिका असेल त्यावरती मानसिंगराव नाईक, प्राजक्त तनपुरे, अरुण लाड या किमान 3 आमदारांची तरी भूमिका बदलणारी होती। त्यासोबत भाजपसाठी हातकणंगले आणि सांगली हे 2 लोकसभा मतदारसंघ सोपे झाले असते। संख्याबळाच्या पातळीवर स्वतःसह 4 ते 5 आमदार आणि 2 लोकसभा मतदारसंघातला प्रभाव जयंत पाटील बाळगून आहेत। याशिवाय ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। प्रदेशाध्यक्ष असल्या कारणाने निवडणूक आयोगात पक्ष कोणाचा हे ठरवण्यात जयंत पाटलांची भूमिका ही महत्त्वाची ठरणारी आहे। आजच्या घडीला जयंत पाटील सोडले तर शरद पवारांसोबत विधिमंडळ राजकारणाचा अगदी दीर्घ अनुभव असणारा आणि संस्थात्मक राजकारण करणारा दुसरा नेता नाहीये। साहजिकच भाजपला अजित पवारांच्या खालोखाल कोणाचा नंबर लावायचा होता तर तो जयंत पाटलांचा। बरं, प्रकरण इतक्यावर थांबत नाहीये। जयंत पाटील यावेत म्हणून भाजपकडून जयंत पाटलांच्या नात्यातल्या लोकांवरती कारवाईचा फार सावळला गेला असं देखील बोललं गेलं। दुसरीकडे आपल्या मुलांच्या राजकीय भविष्याचा विचार करत मुलाला हातकणंगले लोकसभा देण्यासाठी भाजपचा पर्याय जयंत पाटलांना जास्त अनुकूल होता। थोडक्यात काय तर अजित पवारांसोबत जाणं जसं जयंत पाटलांसाठी फायद्याचं होतं तसंच ते किंवा त्याहूनही अधिक यामध्ये भाजपचा फायदा होता। पण असं असतानाही जयंत पाटील शरद पवार गटातच का कायम राहिले तर याचं उत्तर शोधताना आपल्याला पहिल्यांदा हे पाहावं लागतं की अजूनही अजित पवार गटात जातील याचे चान्सेस आहेत का। तर पक्ष कोणाचा हा वाद निवडणूक आयोगात गेल्यानंतर जयंत पाटील अजित पवारांसोबत जातील असं म्हणणं अवघड ठरू शकतं, कारण राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेला आहे। अशा वेळी प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटलांची भूमिका ही सुनावणीत महत्त्वाची ठरते। सुरुवातीला टीका न करणारे जयंत पाटील आता मात्र अजित पवार गटावर जहरी टीका करायला लागलेत। इतकी टीका की त्यांनी अजित पवार गटाचा गद्दार, पळपुटे, लबाड, धूर्त असा उल्लेख केलाय। प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या नेत्यावरती नाव घेऊन टीका केली। जयंत पाटलांनी आता घेतलेली आक्रमक भूमिका पाहता आता ते अजित पवार गटात जातील किंवा अजित पवारांच्या सोबत जातील या शक्यतांना सध्या तरी मूठ माती मिळतीये असं म्हणता येतं। आता पुढचा प्रश्न, सुरुवातीला भाजप सोबत जाण्यास अनुकूल असणारे जयंत पाटील मागे का फिरले तर याचं पहिलं कारण देता येईल ते म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या लेगसीचं आणि दुसरं कारण देता येतं ते म्हणजे सध्याच्या राजकीय तडजोडीचं। पहिला मुद्दा येतो तो यशवंतरावांच्या लेगसीचा। यशवंतराव चव्हाण, त्यानंतर वसंतदादा पाटील आणि त्यानंतर शरद पवार अशी महाराष्ट्रात पुरोगामी मराठा राजकारण्यांची एक लेगसी राहिलेली आहे। या लेगसी पुढे घेऊन जाणारे नेते म्हणून आर पाटलांचा उल्लेख व्हायचा, पण आबांच्या निधनानंतर ही लेगसी पुढे घेऊन जाईल असा नेता दिसत नव्हता। आता ही लेगसी पुढे घेऊन जाण्यासाठी काय करावं लागतं तर किमान नैतिकतेचं राजकारण, मराठा आणि पश्चिम महाराष्ट्राचा बेस असणं आणि संस्थात्मक राजकारण उभा करण्याची ताकद असणं। पक्ष फुटला तरी शरद पवार भाजप सोबत गेले नाहीत याचं कारणही यशवंतराव चव्हाणांच्या लेगसीला देण्यात येतं। अखेरच्या काळात
उजव्या आणि हिंदुत्ववादी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला असता तर ही गोष्ट यशवंतराव चव्हाणांच्या वैचारिक लेगसीच्या आडवी येऊ शकते याची जाणीव शरद पवारांना आहे. त्यामुळे अखेरच्या काळात नैतिकता जपण्यावरती त्यांनी जोर दिल्याचं दिसून येतं. यशवंतराव चव्हाणांची हीच लेगसी शरद पवारांनंतर अजित पवार चालवतील असं बोललं जात होतं. पण भाजपसोबत गेल्याने अजित पवारांकडे आता ती नैतिकता उरलेली नाहीये. बंडाच्या 100 दिवसानंतर अथवा कोल्हापूरच्या सभेमध्ये अजित पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या भूमिकेचा दाखला दिला. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार सातत्याने यशवंतराव चव्हाणांचा दाखला देताना दिसतात. थोडक्यात काय तर नव्या पिढीत हा वारसा कोण चालवणार यावरतीच लॉंग टर्म मध्ये महाराष्ट्राचा नेता कोण असणार याची बरीच गणितं अवलंबून असतील. अशा वेळी रिस्क घेऊन वैचारिक तडजोड करून यशवंतरावांचा कायमचा वारसा घालवण्यापेक्षा थंडा करके खावचं धोरण जयंत पाटलांनी स्वीकारलेलं दिसतं. आता यातला दुसरा मुद्दा येतो तो सध्याच्या राजकारणाचा. तसंही भाजपसोबत जाऊन जयंत पाटलांना काय मिळालं असतं तर कॅबिनेट मंत्रीपद, जलसंपदा खातं, जे पुढच्या 9 महिन्यांपुरतंच राहू शकतं. जास्तीत जास्त भाजपसोबत जाऊन जयंत पाटलांना होणारा लाभ म्हणजे त्यांच्या मुलांचं राजकीय भविष्य सिक्युअर झालं असतं. पण शरद पवार गटात राहून जयंत पाटलांनी अजित पवारांपेक्षा अधिकच्या गोष्टी मिळवलेल्या दिसतात. शरद पवारांचा वारसा कोण चालवणार हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. रोहित पवार, सुप्रिया सुळे अशी प्रमुख नावं समोर येतात. रोहित पवार हे तरुण नेते असले तरी त्यांच्याकडे विधिमंडळ राजकारणाचा दीर्घ अनुभव नाहीये. कितीही झालं तरी जयंत पाटलांसोबत जुळवून घेतच त्यांना राजकारण करावं लागणार आहे. सुप्रिया सुळे या गल्लीच्या राजकारणापेक्षा दिल्लीच्या राजकारणात अधिक सक्रिय असतात. अशा वेळी पक्ष, संघटना, शरद पवारांचा वैचारिक वारसा हा जयंत पाटलांकडे स्वतःहून चालून आलेला आहे. आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत जयंत पाटलांनी बूथ कार्यकर्ते सक्रिय केले, पक्ष संघटनेत स्वतःची लोक नेमली आणि हीच गोष्ट योग्य वेळी वापरून घ्यायची संधी जयंत पाटलांना आता मिळाली आहे. अशा वेळी किमान छोटा गट म्हणून जरी अस्तित्व राहिलं तरी त्याची मोठी किंमत जयंत पाटलांना मिळू शकते. थोडक्यात योग्य टप्पा येण्याची वाट जयंत पाटील सध्या पाहताना दिसतात. आता अगदी शेवटाकडे जाताना जयंत पाटील डोक्याने कसे खेळायला लागलेत ते पाहूयात. तर एक तर अजित पवारांच्या मागोमाग जाण्याचा निर्णय जयंत पाटलांनी घेतला नाही, पण हे करत असताना आपल्या अजित पवार गटाच्या प्रवेशाची शक्यता सुद्धा धुडकावलेली नाहीये. अजित पवार गटावर टीका न करता मागे राहून जयंत पाटलांनी एक प्रकारे या शक्यतांना बळच दिलेलं. अजित पवार गटाचं नेमकं भवितव्य काय असेल याचा प्रत्यक्ष अंदाज जयंत पाटलांनी गेल्या 100 दिवसात घेतला. या दरम्यान शरद पवार गटातल्या राजकीय नेतृत्वाची पोकळी ही रोहित पवार आक्रमकपणे भरून काढत राहिले. तेव्हा देखील जयंत पाटील शांतपणे हे सगळं राजकारण पाहताना दिसत होते. दुसरीकडे विरोधी पक्षनेता म्हणून आव्हाडांच्या नावाची घोषणा होऊनही आपली राजकीय महत्वाकांक्षा लपवण्याची कामगिरी जयंत पाटलांनी केली. हे सगळं होत असताना नेमकं भविष्य कोणतं आणि नेमका टप्पा कुठे पडेल याचा अंदाज जयंत पाटलांनी लावलेला दिसतो. त्यानंतरच जयंत पाटलांचं ऍक्टिव्ह होणं, सोबतच सुप्रिया सुळेंनी स्टेटमेंटचा धडाका लावणं या गोष्टींकडे आपल्याला पाहता येतं. थोडक्यात काय तर अंदाज घ्यायचा तर अल्पकाळात होणाऱ्या राजकीय घडामोडींमधून दीर्घकालीन राजकारणात नेमकं काय मिळतं आणि त्याचा अचूक टप्पा कुठे पडतो याचा अंदाज जयंत पाटील सध्या घेताना दिसतात. तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटलांचा हा टप्पा योग्य ठिकाणी पडेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.